ठाण्यातल्या गावदेवी परिसरामध्ये आज अग्नितांडव झालं। गावदेवी भाजी मार्केट इमारतीमध्ये मोठी आग लागली। आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी असल्याचं कळतंय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ठाणे शहरामध्ये आज जिथे खरं गजबजाटाचा हा सगळा परिसर आहे, मुख्य बाजारपेठ आहे, अशाच ठिकाणी ही आगीची दुर्घटना घडलेली आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर थेट ठाण्यामधून जोडले गेले। शुभम, काय आहे, आग विझवण्यात यश आलं आहे का आणि काय एकंदरीतच परिस्थिती आहे? निश्चितच पाहिलं तर सध्या देखील आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यशस्वीरित्या प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। पाहिलं तर मोठी आग सध्या अजूनही या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत असेल। मोठ्या प्रमाणात धुराचे देखील लेर जे आहेत सध्या या ठिकाणी आपण पाहत आहोत। आज सकाळी पहाटे 4:45 दरम्यान ही आग जी आहे या ठिकाणी लागलेली आहे। त्याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न हे अग्निशामक दल असेल किंवा ठाणे आपत्ती विभागाचे पाहायला मिळतात। एका बाजूला भाजी मंडई तर दुसऱ्या बाजूला चपलांची दुकानं, कपड्यांची दुकानं असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आग जी आहे ती वाढत गेलेली आहे। दुसऱ्याच बाजूला आपण पाहिलं तर जिल्हा उपनिबंधक सहकारी ठाणे तथा सावकारांचे जिल्हा निबंधक कार्यालय देखील या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती देखील या ठिकाणी आहे। त्याचमुळे अशी अनेक महत्वपूर्ण कार्यालय या ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाचे सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरिता सुरू आहेत। गंभीर गोष्ट म्हणजे की एक अग्निशामक दलाचा जवान व ठाणे महानगरपालिकेचा एक सुरक्षा रक्षक यांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू जो आहे तो झालेला आहे। त्याचमुळे आता या आगीवरती नियंत्रण नेमकं केव्हा येईल हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे। शुभम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू।